आज आपण मसाला स्वीटकॉर्न करणार आहे. तर मी काय केलेलं आहे, ही छोटी-छोटी 2 कणसं होती. ते थोडंसं पाणी घालून, त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून, थोडी हळद घालून मी हे कुकरला उकळून घेतलेले. असे सर्व म्हणून येलो-येलो झालेले ते असे सर्व उकडून घेतलेले आणि ते छोटे-छोटे त्याचे काप करून उकडून घेतले. चाट मसाला पाव चमचा चाट मसाला घेतलाय. थोडंसं मीठ घेतलंय, कारण काय आपण उकडताना मीठ घातलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ घ्यायचं. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि ॲरोगॅनो आहे अर्धा चमचा आणि ही मिरी पावडर अर्धा चमचा. जास्त मसाले घालायचे नाही, इतके मापच त्याला घ्यायचं. मी पॅन ठेवलेला आहे, गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे. तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तूप घातलं तरी सुद्धा चालतं. बटर घातले आणि बटर वितळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही स्वीटकॉर्नची कणसं उकडून घेतलेली ती घालायची त्याच्यामध्ये. आणि आपल्याला हे सर्व बटरमध्ये सर्व हे भाजून घ्यायचं आहे. सर्व बटरमध्ये असं सगळं भाजून घ्यायचं आहे. सर्व बटर त्याला लागला पाहिजे स्वीटकॉर्नला. असं हाताने केलं तरी सुद्धा चालतं. गॅस बारीकच ठेवायचा. आपण काय करायचं, हे सर्व भाजलेलं आहे, सर्व बटर याला सर्व लागलेलं आहे. आपण मग काय करायचं, त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा. 1-2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा. आणि परत हलवून घ्यायचं. दोन 3 चमचे घातले तर सुद्धा चालतं. सर्व यांना लागलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता हे मसाले घालायचे. थोडंसं मीठ घालूया, चाट मसाला, मिरी पावडर, आणि मिरची पावडर थोडीशी घालायची. पाव चमचा घेतलेलं आहे मी. आणि हे ॲरोगॅनो. घालून सर्व असं मिक्स करून घ्यायचं. ते सर्व ह्यांना लावायचं. सर्व मिक्स झालं पाहिजे. खूप छान लागतं हे.
सर्व स्वीटकॉर्नला मसाला सर्व लागला पाहिजे. खूप छान लागतात हे. स्वीटकॉर्नचा चिवडा पण छान लागतो. सर्व मसाला स्वीटकॉर्न लागलेला आहे. आपलं आता हे झालेलं आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची. थोडी कोथिंबीर घालून परत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आपला झालेला आहे. आता गॅस बंद करूया आपण. स्वीटकॉर्न मसाला काप आपले झालेले आहेत. तुम्ही नक्की करून पहा, छान झाले. खूप टेस्टी झालेले आहेत. सर्व मसाला लागलेला आहे स्वीटकॉर्नला.